जय जय राम कृष्ण हरी. आपण नामस्मरण करतो, पण नामस्मरण कसं करावं असं बरेच संतांनी सांगितलेलं आहे. तर नामाचे 10 अपराध तेन करोनी नाम घेता शुद्ध अपराध असं संत सांगतात की नामाचे 10 अपराध सांगितले. मग ते कुठले? तर साधू निंदा कधीच करू नये, शिव आणि विष्णू यांच्यामध्ये भेद मानणं हा नामाचा अपराध आहे. गुरूंची अवज्ञा करणं हा नामाचा अपराध आहे. वेदांची पुराणांची निंदा कधीही करू नये. नामाच्या बळावर पापाचरण करणे हा सुद्धा नामाचाच अपराध आहे. नामाचे महत्त्व जाणूनही त्यावर श्रद्धा न ठेवणं हाच नामाचा अपराध आहे. अहमपणा, मायेत गुंतणं हे सुद्धा नामाचा अपराधच आहे. सत्संग न धरणं, कठोर वचनाने मन दुखवणं आणि परधन परदारा यांची हाव धरणं हे सगळं नामाचा अपराध आहेत. म्हणून हे अपराध टाळून आपण नामस्मरण करायचं आहे. नाही तर आपण नामस्मरण करत असतो पण अहंता असते की मी इतकी नामस्मरणाच्या जपमाळा करतो, अमकं करतो, तमकं करतो, म्हणजे अहंता ही नसावी. आपण मायेत तर गुरफटलेलेच आहोत संसारामध्ये. हे पण आपल्याला नामस्मरण करताना असू नये. तो नामाचा अपराध सांगितलेला आहे. म्हणून हा भवरोग तरण्यासाठी हे संत हे एक प्रकारचे वैद्यच आहेत म्हणा नाना. म्हणून ते म्हणतात की जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. काम क्रोध तिखट मिरची यांची घेऊ नये रुची. म्हणजेच नामस्मरण करताना आपल्याला काम क्रोध हे येता कामा नयेत. ही पथ्य सांभाळायचे. जसं आपल्याला वैद्य सांगतात की पथ्य पाळा, वडा खाऊ नका, बाहेरचं खाऊ नका असं सांगितलं. आता एक सद्गृहस्थ असतात, बाहेरचं खाऊ नये म्हणून त्यांनी वडा घेतला, बाहेरचं आवरण काढून टाकलं आणि आतलं खाल्लं. असं चालेल का हो? म्हणूनच अशी पथ्य पाळा की नामाचा आपल्याला नक्कीच लाभ होईल. जय जय राम कृष्ण हरी.